मित्रांनो, सातारामध्ये हिंदकेसरी स्पर्धा पार पडते आणि संबंध महाराष्ट्राचं नव्हे देशाचं लक्ष लागलं होतं. ट्रिपल महाराष्ट्र केसरी ACP विजय चौधरी काय कामगिरी करतात. तर असं म्हणेन की कभी कभी जीतने के लिए कुछ हारना पडता है और हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं. ह्या वर्षी साताऱ्यात बाजीगर झाला आहे. विजयभाऊ काय सांगाल की आजही बघा तुम्ही तुमचा पराभव झाला पण प्रेक्षकांची गर्दी सगळं सांगून जाते. खरं तर मी सगळ्या सातारावासी जे प्रेक्षक आहेत, जे माझे चाहते फॅन्स आहे, छोटे लहान मोठे, त्यानंतर वयस्कर, त्यानंतर वस्ताद मंडळी, पैलवान मंडळी, त्यांना मी सगळ्यांना धन्यवाद करतो. त्यांनी खूप चांगला असा मला सपोर्ट केला आणि माझ्या पाठीशी राहिले, आशीर्वाद दिले आणि ज्यांनी माझी प्रॅक्टिस घेतली, जेव्हा माझे वस्ताद म्हणा किंवा माझ्याबरोबर जे प्रॅक्टिस करणारे मुलं आहेत त्यांचे मी धन्यवाद करतो. आणि ठीक आहे, आता तसं म्हणायला गेलं तर ही माझी सुरुवात होती. आता अभी तो स्टार्ट किया है, ख़त्म करेंगे उसको. पुढच्या वर्षी परत मी दिसेल तुम्हाला हिंदकेसरी स्पर्धेमध्ये. परत दिसेल जे बघा बघा ही प्रेम आहे आणि या प्रेमातनंच तुम्हाला खेळण्याची ऊर्जा मिळते. प्रतिस्पर्धी होते महेंद्र गायकवाड, ते तुम्हाला म्हणजे कुस्ती खेळतानाच तुमचा म्हणजे आशीर्वाद घेतला. ह्यातच सगळं आलं. ही कुस्ती आहे महाराष्ट्राची आणि ही परंपरा आहे. हो, तसं बघायला गेलं महेंद्र गायकवाड पैलवान हे खूप आता टॉपचे पैलवान आहेत आणि एक चांगला म्हणला आहे. तो चांगला त्याचा स्वभाव आहे, नीतिमत्ता आहे आणि त्याने आशीर्वाद घेतला. त्याला कायम आमचा आशीर्वाद आहे. माझे वस्ताद रोहित पटेल त्यांना कायम मार्गदर्शन करतात. कुस्ती असली, त्यांची मोठी कुस्ती असली आणि नक्कीच त्यांनी या ठिकाणी हिंदकेसरी व्हावं आणि आपल्या महाराष्ट्राला 2026ची हिंदकेसरीची गदा द्यावी ही माझी इच्छा आहे आणि लवकरात लवकर त्यांनी महाराष्ट्र केसरी पण जिंकावं ही माझी इच्छा आहे. अनेक तरुणांना आणि आयुष्यात अनेक जण प्रत्येक ठिकाणी अपयश होत असतात. भाऊ, अपयश काय शिकवते? अपयश अशी गोष्ट आहे की आज जी युवा पिढी आहे त्यांना अपयश हे माहीतच नाही आहे आणि जे आज अपयश असतं त्यातच माणसाला शिकायला भेटतं. आणि अपयश म्हटलं तर आपण यशाची पहिली पायरी म्हणतो. आता यशाच्या भरपूर पायऱ्या चढल्या आहेत, पण आता जे पण घेतलं आपण त्यातनं काहीतरी शिकतो. आता ह्यातून पण शिकलेलो आहे मी आणि आज 39 वय आहे आणि त्यातनं शिकणार आहे. आणि आता महेंद्र गायकवाड हे पैलवान जे होते हे टॉपचे पैलवान आहेत आणि एक हार ती हारच असते. आपण किती म्हटले लोक की भाऊ चांगला लढला, 2 पॉईंटने हारला, हे लढला ते लढला, पण ती हार ती हारच असते. तर नक्कीच त्याच्यावर अभ्यास करू आणि हे जे अपयशातून कसं जिंकता येईल ते बघू. चाहत्यांना काय सांगाल? हिथंच चाहते नाहीत तर पूर्ण महाराष्ट्रभर विशेषतः जळगावच्या अनेक लोकांचे कॉल आले की ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. तर काय सांगाल चाहत्यांना? पहिल्यापासूनच माझ्या भागात कुस्ती ही कमी खेळली जाते, ठराविक भागात कुस्ती खेळली जाते आणि सलग 3 महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर त्यांना इच्छा होती की विजू हिंदकेसरी झाला पाहिजे आणि त्यांचा आशीर्वाद माझ्या गावाचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा सगळ्यांचा आशीर्वाद होता माझ्या पाठीमागं. आणि खरं सांगायचं म्हणजे की उद्या मंत्री महोदय गिरीश महाजन साहेबांचा बड्डे आहे आणि त्यांनी मला जेव्हा कुस्ती स्टार्ट केली त्यांच्या मतदारसंघात मी खेळायला जायचो, जामनेर मतदारसंघात. त्यावेळेस ते शेवटची कुस्तीला यायचे, त्यावेळेस मला 200 रुपये 100 रुपये ते बक्षीस द्यायचे 2002, 3, 4 साली. आणि मला उद्या त्यांना हे गिफ्ट द्यायचं होतं हिंदकेसरीचं. आता देऊ शकलो नाही, पण नक्कीच मी तुमच्या सँडीने यादव ह्या चॅनलवर मी सांगतो की पुढच्या वर्षी नक्कीच मी हिंदकेसरी त्यांना मी त्यांच्या वाढदिवसाच्या वेळेस गिफ्ट म्हणून देईल. यश असो अपयश असो, ह्या दोघांमधील मजा घ्यायची कशी असेल तर हे भावनकुंड शिकावं. यश अपयश मजा घेणारा व्यक्ती. हो, आता माझे वस्ताद जे आहे ते मला अगोदरपासून सांगतो ही कुस्ती आहे, ह्या कुस्तीला खेळायचं आहे आपल्याला. ते म्हणजे काय वस्तादांचा निर्णय असो, कुस्ती पैलवानाचा निर्णय असो, एन्जॉय करायची आपल्याला ह्या कुस्ती. व्यायाम, सातत्य आणि डिसिप्लिन ह्या गोष्टी करून आपल्याला हे खेळत राहायचं आहे आणि ही कुस्ती टिकवायची आहे. यश अपयश चालू असतं, अपयश आल्याने जास्त खचून जायचं नाही आणि यश आल्याने जास्त उत्साही व्हायचं नाही आणि आपलं खेळत राहायचं आणि आपला परफॉर्मन्स देत राहायचं. जास्त वेळ घेत नाही, बोलतानाही दम लागतोय आणि हे प्रेम असतं आणि ह्यांच्यावर प्रेम करणारे अनेक लोकांसाठी तुम्ही कुस्ती खेळत राहणार. कुस्ती तुम्हाला सोडणार नाही, तुम्ही कुस्तीला सोडणार नाही. एकमेकांशी असं घट्ट नातं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी तुमचं चॅनल सांगू इच्छितो, बरेच लोकांना असं गैरसमज होता की आता विजूभाऊ आहे, आता विजूभाऊ हिंदकेसरी होईल, मग विजूभाऊ कोणत्याही स्तराला जाईल.
काय नुरा कुस्त्या किंवा त्याला म्हणतो आपण, पण मी आता तुम्ही सांगू एकच सांगतो, विजय चौधरी हिंद केसरी होईल तर काटाच हिंद केसरी होईल आणि कोणत्या प्रकारचे काही नुरा कुस्त्या कोणा कुस्त्या घेऊन हिंद केसरी होणार नाही. भाऊ धन्यवाद. पुढच्या सगळ्या प्रवासाला शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू सो मच. जय श्रीराम, जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, जय हिंद, जय महाराष्ट्र.